शिवसेना काही मैं विचार तुमच्याकडे माहिती शिवसेना का कभी बेल्ट रहा है, रहेगा ना, वापस आएगा। अभी इस वक्त वही हम देख रहे हैं कि जो ठाणा आपका कभी गढ़ था, अभी वहाँ एक नाथ शिंदे की पूरी तरह से सत्ता है, केडीएमसी है आगे। देखो ऐसी नहीं, एक बात ऐसे कि जैसे सीजन होता है, पतझड़ तो होती है, फिर से नए पत्ते आते हैं। तो अभी फिलहाल तो कुछ जगह पर पतझड़ हुई होगी, नए पत्ते आएंगे, कोफले फिर फुटा आएगी शाख पर। चला वैभवशाली विचार आहे बाबा। नमस्कार, जय महाराज। अरे वाह, धन्यवाद। नाही विचारलं तरी चालेल। नाही, आता धन्यवाद दिले त्याला साजेचा प्रश्न विचार। प्रश्न ईव्हीएम वर होता। लोकसभाच्या नंतर त्याच ठिकाणी ईव्हीएम वर संशय घेण्यात आला, विधानसभेनंतर तर ईव्हीएम हॅक आणि दुबार मतदानावर आक्षेप होता। आता महापालिकेत ज्या पद्धतीने तुम्हाला मांडेट मिळालाय, आता ईव्हीएम बद्दल तुमचं काय? बघा, एका रात्रीत मत काय बदलू शकत नाही। म्हणजे तसं एका रात्रीत मत बदलायचं असेल तर ईव्हीएम वरतीच तेही मतदान झालं पाहिजे। त्याच्यामुळे आत्ता ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही आढावा घ्यायला लागलेलो आहोत। काही ठिकाणी अनपेक्षित निकाल हे नक्कीच लागलेले आहेत। ज्या पद्धतीचं मुंबईमध्ये वातावरण होतं, तुम्ही स्वतः अनुभव केलेला आहे, एक लाट वाटत होती, म्हणजे मतदान एकतर्फी होईल असं चित्र याही वेळेला होतं, विधानसभेच्या वेळेला होतं। पण एका गोष्टीचं मला जरा एक गंमत वाटते की मतदान झाल्याबरोबर एक्झिट पोल जे यायला लागले, असे एक्झिट पोल घेणारी लोक मला तरी कुठे काही दिसलेले नाहीत। म्हणजे एक्झिट पोल कोणत्या पक्षाच्या कार्यालयातून दिले गेलेत का, आणि बरोबर आकडे त्याच्यानंतर जणू काही सकाळ जशी मतदानाला सुरुवात झाली, मतपेट्या उघडण्याच्या आधीच तिथले आकडे जाहीर व्हायला लागले। हे कसे काय कळले होते? म्हणजे मतपेट्या म्हणजे आम्ही फोन करत होते, नाही साहेब अजून आमच्या मतपेट्याच उघडलेल्या नाही आहेत। अरे पण टी व्हीवर दाखवत आहेत तर नाही, आणि नंतर बघतो तर थोडं वेगळं व्हायला लागलं। त्याच्यामुळे हे सगळं अनाकलनीय हा विषय आहेच। बरं, यावेळेला व्हीव्हीपॅट काढली गेली, म्हणजे एक गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त गूढ करत चाललेला आहात। आणि हा एक मूळ जो आमचा आक्षेप आहे की बॅलेट पेपरवरती मतदान का व्हायला पाहिजे, कारण मी मतदार आहे, लोकशाहीमध्ये माझ्या मताला ही अमूल्य किंमत आहे। माझं मत हे कुठे जाते ते शेवटपर्यंत कळण्याचा माझा अधिकार तुम्ही हिसकावून घेतलेला आहात। आता त्यावेळेला मला ते असं झूमध्ये जसं एखादा प्राणी दाखवत अशी माझं त्या व्हीव्हीपॅटवरती रिसिप्ट दाखवत होता, तर ती पण नाही दाखवत। म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मग, आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मुंबईमध्ये गुंडागर्दी करून अर्ज मागे घ्यायला लावत होते, मग निवडणूक पुढे आता ईव्हीएम पण नाही राहणार, डायरेक्ट डिक्लेअर होतील। हां, तर त्याच्यामुळे आम्ही आमचं काही मत अजून बदललेलं नाही। काही ठिकाणी जिकडे संशय आहे तिकडे संशय आहे, आणि त्याच्याबद्दल सुद्धा जेव्हा आमच्या हाती काही लागेल तेव्हा आम्ही बोलू। ठीक आहे, सगळ्यांना धन्यवाद। हां, नाही आता नको सर, एक काळ सर्वात मोठी गोष्ट अशी आहे की भाजप मुंबईमध्ये वाढली कशी। एक काळ असा होता की काँग्रेसचे खासदार बाळासाहेबांच्या मदतीशिवाय निवडून येत नव्हते। मुरलीधर